मालिकेत आज आपण बघणार आहोत. दुष्यंत कृष्णाचं काहीही न ऐकून घेता तिला खूप बोलतो, तिच्यावर ओरडतो. पण कृष्णा आणि दुष्यंतचा संसार नीट चालावा, त्यांच्यात फूट पडू नये म्हणून आढळराव स्वतःचा बळी देतात. आढळराव दुष्यंतला सांगतात की तुझा पासपोर्ट कृष्णाने नाही तर मी जाळलाय. हे ऐकल्यावर मात्र दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तो कृष्णाची माफी मागतो. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच दुष्यंत रागाच्या भरात कृष्णाला जोरात घरात ओढत घेऊन येतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, काय मिळालं तुला माझा विश्वासघात करून? मला एकदा म्हणायचं ना की अमेरिकेला जाऊ नको. नसतो गेलो मी. पासपोर्ट जाळायची काय गरज होती कृष्णा? कृष्णा रडून रडून दुष्यंतला सांगत असते, अहो म्या नाही जाळला पासपोर्ट. पण दुष्यंत तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. दुष्यंत कृष्णावर खूप चिडलेला असतो. कृष्णा त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगते की मी नाही असं केलं हो, मी नाही तुमचा पासपोर्ट जाळला. इकडे आढळराव विचार करत असतात, सुनबाईच्या विरोधात हा खूप मोठा कट रचला गेलाय आणि या सगळ्यात बाळजाचा हात आहे, हे 100% खरं आहे. आढळराव म्हणतात, बाळजा आता अति करायली, पाणी पार नाकापतूर आलंय. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. दुष्यंत घरातून बाहेर जात असताना आढळराव त्याला अडवतात. आढळराव म्हणतात, दुष्यंत थांब, खरं काय आहे ते ऐक. कृष्णानं तुझा पासपोर्ट जाळलेला नाही. ती पोरगी निर्दोष आहे आणि हे ज्यानं केलंय तो व्यक्ती कोण आहे हे मला ठाव आहे. आढळराव म्हणतात, या आपल्या घरात एक व्यक्ती अशी आहे जिला तू इथून निघून अमेरिकेला जाऊ नयेस असं वाटतं. आता सगळेजण आढळरावांकडे आश्चर्याने बघू लागतात. आढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत साधा विचार कर की चोरी केल्यानंतर चोर त्या ठिकाणी थांबत नसतोय. कृष्णाने जर तुझा पासपोर्ट जाळला असता तर ती तिथं उभा राहिलीच नसती. मैनावती म्हणते, अहो भाऊजी, मग पासपोर्टला काय पंख आले का की उडून स्वतःहून जाऊन शेकोटीत पडला? आढळराव म्हणतात, सांगायलो नवं मी सगळं, धीर धर ना. आढळराव म्हणतात, ती व्यक्ती म्याच आहे जिनं दुष्यंतचा पासपोर्ट जाळला. सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो, का जाळला माझा पासपोर्ट आढळराव? आढळराव म्हणतात, कारण मला मनापासून असं वाटत होतं की आपलं गावातलं इथलं समद सोडून तू परदेशी जाऊ नये म्हणून जाळला मी. आता दुष्यंत रागाच्या भरात आढळरावांच्या म्हणजे त्याच्या वडिलाच्या अंगावर जातो. त्यांच्या छातीला धरतो आणि म्हणतो, का केलं असं? कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, सोडा त्यांना, तुमचे वडील आहेत की. दुष्यंत म्हणतो, हे वडील? हे असले वडील? असे वडील असतात का स्वतःच्याच मुलाच्या सुखाच्या आड येणारे? दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, अगं बाप तो असतो जो स्वतः पहाडासारखा उभा असतो मुलांच्या पाठीशी. एक वेळ स्वतः उपाशी राहील पण कुटुंबाचं पोट भरेल. विचार त्यांना, कधी केलंय का काय माझ्यासाठी त्यांनी असं? दुष्यंत म्हणतो, आढळराव, नुसता जन्म दिला म्हणून कोणी बाप होत नसतं. तुम्ही आजपर्यंत हेच करत आलाय. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या आईचं आयुष्य बर्बाद केलं आणि आता माझ्या मागे लागलाय. आढळराव अपराधासारखे गप खाली मान घालून सगळं सहन करत असतात. मुलगा आपल्याला खूप वाईट बोलतोय म्हणून त्यांनाही जीवाला लागत असतं. आतल्या आत आढळराव रडत असतात. दुष्यंत कृष्णाला सॉरी म्हणतो. तो म्हणतो, कृष्णा, तू काल परवा आली ग माझ्या आयुष्यात, पण तुला माझी स्वप्न कळाली. यांना कळलं का विचार? दुष्यंत आढळरावांना म्हणतो, आढळराव, तुम्हाला ना कधी बाप होता आलं ना कधी तुम्ही कुणाची काळजी केली. दुष्यंत आढळरावांना धक्का देऊन निघून जातो. आता सगळे आपल्या खोलीत निघून जातात. बाळजाबाई आढळरावांना म्हणते, या पोरीला वाचवण्यासाठी पुण्यांदा लेकासमोर इज्जत घालवून घेतलीच का तुम्ही? कृष्णा म्हणते, आबा, तुम्ही स्वतःवर का आरोप ओढवून घेतले? आढळराव डोळे पुसत म्हणतात, पोरी, अगं कैक वर्षानंतर ही गोष्ट घडायली. दुष्यंतचा त्याची आई सोडून कोणावर तरी विश्वास बसायलाय आणि तो तुझ्यावर. कृष्णा, हीच तुमच्या नात्याची ताकद आहे ग. ह्या विश्वासाला तडा नाही जाऊन द्यायचा मला, कधी जाऊ बी देणार नाही. म्हणून मी हे केलं सगळं. कृष्णा म्हणते, अहो आबा, आमचं नातं सावरण्याच्या नादात तुमच्या नात्यात आणखी फूट पडली की. आढळराव म्हणतात, ते काय नवीन आहे होय? फूट कसली ग, आता पार दरी झाली त्याची. कृष्णा आढळरावांना विचारते, तुमच्या बापलेकाच्या नात्यात एवढा कडवटपणा का आहे आबा? आढळराव म्हणतात, ती लय मोठी स्टोरी आहे, आता राहू दे, परत सांगतो. कृष्णा म्हणते, मी दुष्यंत सरकारांना चांगलंच ओळखते, उगाच तुमच्यावर ते राग धरून बसणार नाहीत. आबा, मला खरं काय आहे ते कळालंच पाहिजे. तुम्ही मला तुमची लेक मानता ना? मग सांगा मला.
तेव्हा आढळराव म्हणतात, पोरी लेक मानतो म्हणून तर तुला आत्तापर्यंत सांगितलं नाही. माझा भूतकाळ खूप काळा आहे ग. परिस्थितीमुळे मी माझ्याच घरात अपराध्यासारखा गप्प राहिलो. आढळराव सांगतात, ही बाजा खूप वाईट आहे, खूप पाताळयंत्री बाई आहे, पण आता तुझ्या रूपानं ही परिस्थिती बदलताना मला दिसते. आढळराव कृष्णाला म्हणतात, आता जे कोणी तुझ्या वाट्याला जाईल त्याला मी सोडणार नाही, म्हणून एवढासा आळ मी स्वतःवर घेतला ग, बाकी काय नाही. असू दे. इकडे दुष्यंत बाहेर आलेला असतो. त्याला खूप पश्चाताप होत असतो की कृष्णाची काहीही चुकी नसताना आपण तिच्यावर ओरडलो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, दुष्यंत कृष्णाची माफी मागत असतो आणि तिला नवीन वर्षाचं काहीतरी गिफ्ट द्यायचं असा तो विचार करत असतो. कृष्णा बाजाबाईला म्हणत असते की तुमचं खरं सत्य मी दुष्यंतला सांगणार. नवीन वर्षाचे बार उडायचे तेव्हा उडतील, पण तुमच्या खोटेपणाचा धमाका आज उडणार. उद्याचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.